सो हे गाईज काय बोलतो आपली कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग. तर काय म्हणताय मंडळी, कशा सगळे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज आपण लय खुश आहे. थंबनेल बघून तुम्हाला अर्ध्याच गोष्टी कळतील. ब्लॉग बघा, जाम 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 जास्ती राडा होणार आहे, कारण का आता कम्प्लिटली 1 वर्षाला मी ब्लॉगिंग करतोय. आणि दुसरी गोष्ट, आज आहे माझा बर्थडे. आणि आज नाही म्हणजे उद्या आहे. आता 11:30 वाजले आणि आजची 15 तारीख आहे. सो आज जरा एक मला सरप्राईज गिफ्ट होतं. परत खूप जणांचे कॉल मेसेज आले, त्यामुळे मी मस्त की रेडी झालो, फ्रेश झालो. आणि आता 11:30 वाजले. आता मी चाललोय जरा मार्केटमध्ये, जरा बाजारात चाललोय. आणि आपला माझी एकदम खास बेस्टी कस्तुरी आणि रोशन यांनी काहीतरी मला कॉल केला, त्यांनी मला बोलवलंय. सो आता आपण तिकडे चाललोय. तो ब्लॉग एंडपर्यंत बघा. आजचा ब्लॉग हा 24 तासाचा होणार आहे. आणि तो 24 तासामध्ये तो किती मिनिटाचा होईल ते सांगता नाही ना, पण ते काय आजच्या दिवसात घडेल माझ्या लाईफमध्ये. बर्थडे सेलिब्रेशन तो खूप जणांचे मेसेज सुद्धा आले, खूप जणांच्या स्टोऱ्या सुद्धा पडल्यात. सगळ्यांना रिप्लाय भेटणार आहे. वाईफ होता धीरज घ्या, कारण का अजून 12 वाजले नाही. 12च्या नंतर सगळ्यांना मेसेज जाईल, रिप्लाय जाईल. सगळ्यांना तुमच्या खूप प्रेमामुळे, आशीर्वादामुळे इथपर्यंत आलो मी. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम कायम राहू दे माझ्यासोबत. सो चला आजचा ब्लॉग चालू केला इथे. तो जाम माझ्यावर भेटूया. लेट्स गो. चला खालती येऊ. आपला पहिला मेंबर आता भेटलाय पेट्रोल पंपावर, म्हणजे रोशन भाई आणि मी. आता आम्ही निघालोय पुढे. दादू येतोय तिकडे संदेशाच्या इथं. चला काही अशा प्रकारे आता आम्ही 3 जण, दादू, मी आणि रोशन, आपला आम्ही 3 जण आता आलो इकडं आपल्या दुकानाच्या इथं. आपल्या भाईची गाडी लावली. ब्लॉग करतोय ना, ब्लॉग बनवतोय. ब्लॉग हा की 100% तुम्ही दिसणार ना. असा वाल काय बाबा. इकडे आमचा चॉकलेट बॉय, हे 2 जण. आता काय काशी करतात त्यांचं त्यांना माहिती. भाईने तर फटाके बिटाके आणून ठेवलेत, फुल प्लॅनिंग मध्ये आहे. आता बघूया काय राडा होतोय. तर ब्लॉग एंड पर्यंत बघा. चला तर चला गाईज, बघू शकता आता आम्ही फायनल आमच्या दुकानाच्या इकडे आलोय सगळी जण. आणि आता इथं दुसरा केक कापतोय. बघूया, फुल राडा असणार आहे भाई लोक. बाय बाय. उद्या कॉलेजला भेटूया. बाय बाय रिया, थँक्यू सो मच. हे जा सावकाश सोडून ये. बाय बाय. तर चला काहीच आता दीपिकाला पण सोडतो वरती रूमला, आणि मी आणि दादूला पण घरी सोडतो. आणि तसंच मी पण जातो घरी, कारण का आता भरपूर झाला आणि दीपिका तिथं एकटीच स्टे करणार आहे. तर चला भेटूया उद्या सकाळी बरोबर ठीक 8 वाजता आपल्या कॉलेजमध्ये. लेट्स गो. तर चला मंडळी, बोलल्यासारखं 8 वाजता बरोबर रेडी झालं. आणि आता आपल्याला जायचं पहिली गोष्ट कॉलेजला, कारण का आज आपलं कॉलेज आहे. आपल्याला सुट्टी नाही, सॅटर्डे आहे. आणि आता बरोबर मी घराच्या बाहेर बघू शकतो आपल्या दोन्ही गाड्या तर लागलेल्या आहेत. आता आपल्याला डायरेक्टली जायचं कॉलेजला. जाऊया कॉलेजला, मस्त की रेडी झालं. कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. पाडल्या लुका जो आपल्याला दिवसभरात 2-3 लुक करायचे. सो फुल फट्टे माझ्या करू. लेट्स गो. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. काही बघू शकता आता कॉलेज होता. आता कॉलेज सुटला. आज कॉलेज लवकर सुटला, सॅटर्डे होता म्हणून. बघूया आता काय राहणार घालतो पुढे आपल्याला समजेल सगळ्या गोष्टी. आता तर हजेरी चालू आहे. ए शांत असं रे. 28 Few moments later. तर बघू शकता मंडळी, आपला वेद कॉलेजला नाही आला पण पोरांचे पैसे वसुलीला आले. दाखवा ना पैसे. बघू शकता प्रत्येकाकडून 20-20 रुपये घेतले. एवढे जण आहेत त्यांच्याकडून. कसली वसुली रे नक्की? हप्ता वसुली. पार्टी देत नाही. आम्हीच पैसे काढून देतो त्याला पार्टी. कसली पैसे काढून घ्या. तर चला काही आता कस्तुरी आणि इकडे इकराम शेठ आपला केक घेऊन आलेत. आणि आपला जो पहिला गाणं आहे जय स्लिमकर तळेवाला, तो आपला इकराम भाईनीच लिहिलाय. तुम्ही तिच्या नोटमध्ये बघितला असाल की इकराम भाईचं नाव आहे IK म्हणून. तो पहिला गाणं आपला इकरामनेच लिहिलेला. आणि आता यो तिसरा केक आईच्या गावात. यो केक आवडला आपल्याला, 1 नंबर वाटते. नाव बघ असं लिहिलंय, खतरनाक. दादू सकाळपासून सोबत आहे. दादूला मी आज काही सोडणार नाही. दादूला आपल्या सोबतच ठेवलं 24 तासासाठी. Few moments later. तर चला गाईज, फायनली आता आपण आलो दुकानामध्ये. आणि आपल्या आयुष्यातल्या 2 खास व्यक्तींना आज तुमच्यासोबत भेटवणार आहे. तुम्ही तर त्यांना 100% ओळखत असाल. पहिली गोष्ट, आपला यश भाई आलेला आहे लोणावरून. स्पेशली ड्युटी संपला आले असेल ना डायरेक्ट. आणि इकडं इथं माझा पर्सनल ड्रायव्हर सुद्धा आलाय. आज कुठे गाडी घेऊन आलास ना? आपला जीवा तुकडा यो ड्रायव्हर आहे आमचा. इकडे बघ कुठं आणलं भाड्याने गॉगल.
काहीच किती काय झालं तरी तण्याच्या ब्लॉग मध्ये उडवणं कधीच सोडणार नाही, भले कुठे येऊ दे आणि कुठे नाही. पप्पा पण तिकडे असताय. आता आलो दुकानात, हे चला तिकडे पोरं वाट बघते जागेवरती. लेट्स गो. काहीच बघू शकता आता सगळे कॉलेजची गँग आपली इथं जमा झालेली आहे आणि इथं आता सेलिब्रेशन होणार आहे. बघू शकता यो वेदक असाच बिन आंघोळ करून आला, आठवड्यावर अजून आंघोळ नव्हती केली ना, आज पण तसाच. आज आला नदीतच डुबूया. यो बघा आमच्या इकडे तान्या आणि यशला पण घेऊन आलोय आपल्या भाई लोकांना. चला बघू आता. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday to Jay. जया गाडी भेटली. एवढं 100% वाचपाय. अरे गाडी आहे, गाडी आहे. धरून ठेवा याला धरून ठेवा. याच्या अंघोळ टाका आजच्या गावात. लागला आता काही कांदा लावतो त्याला. कोणाच्या लागला तो लागला लागला विजवतोस कशाला बैला. हे म्हणून केक खा. काय अरे अरे यार हा सर. अरे लवकर भाई आता हा प्रकार काय कोणता कोणता. त्याने आंघोळ नाही केलं त्याला काय फायदा नाही. काहीच फायनल आता बघू शकता साप वाट लावले गाडी बिडींची. फटाक्याने तर मला वाटत लावलेली. नशिबात जाऊन बिऊन नाही टाकला मला. एकदा बोला आज कपत की तुम्ही डायरेक्ट रूमवर जा, मी येतो नंतर थोडं. हे बघा अक्काचा अक्का केक एकट्याने खाल्ला. महिनाभर जेवला नव्हता माझा आज बर्थडे म्हणून. जयेश भाईची वाट लावली. तर चला गाईज बघू शकता फायनली मी आता रेडी झालोय आणि आता आपल्याला जायचं तन्मय आणि यशला घ्यायला. त्या लोकांना खालती हॉटेलला थांबवलेलं, त्यांना मला नाश्ता वगैरे करा, तोपर्यंत मी तुम्हाला घ्यायला येतो. तर चला जाऊया दीपिका तन्मय आणि यशला घेऊन आपल्या घरी येऊया. चला गाईज आज बर्थडे आहे म्हणजे आपल्या गावदेवीच्या मंदिरात तर जायलाच पाहिजे. तर आता आम्ही सगळेजण निघालो गावदेवी पण जायला मंदिरात. तर चला जाऊया गावदेवीच्या मंदिरात. तुम्हाला सुद्धा ब्लॉगमध्ये दाखवतो. आधीचे 1-2 ब्लॉग सुद्धा स्पेशल आम्ही बनवले तिकडचे आणि हा आता बर्थडेमध्ये हा एक पार्ट असणार आहे. चला. तर गाईज आम्ही आता आलो तळ्याच्या गावदेवीचं मंदिर आहे ना जयेश. तर आम्ही गावदेवीच्या मंदिरात आलो. याचं काहीच होऊ शकत नाही. याचं याचं काहीच होऊ शकत नाही. काय करत होती, काय करत होती एवढं वर्ण यायची. असं आमच्या इथं जाम स्ट्रिक आहे. चला या काहीच बघू शकता. तन्मय डायरेक्ट तिथून वरनं खालती पडलाय. कसा पडला तुम्ही बघितलं असा ब्लॉग मध्ये. जाम डेंजर पडला. काय गरज होती काय भाई, एवढी चांगली यायचं रस्ता होता एवढा भारी का, काय गरज होती, कसला पडला. तरी मी त्याला नेहमी सांगत असतो शानपणा करत म्हणजे आता तसंच आपण आपल्या गावदेवीच्या मंदिरामध्ये देवीकडून आशीर्वाद घेतले. असंच कायम आपल्या पाठीशी राहू दे आणि लवकर लवकर इंस्टाग्रामवर 10K सबस्क्रायबर्स कम्प्लीट होते. चला निघूया आता. पाय पडले. दीपिका सुद्धा आले. तान्याला पण मजबूत दणका बसलाय. चला गाईज आता फायनली मी मम्मी पप्पा आणि आमची सगळी आता टीम आम्ही आता आलो अंगणवाडीत. आता बघूया आपल्याला काय सरप्राईज भेटते ते तुम्हाला सगळ्यांना. हे काही आमच्या अंगणवाडी आहे. आपल्या घराच्या समोरच बरोबर अंगणवाडी आहे. या तुम्हीच पहिले ज्यांच्यामुळे सगळं पॉसिबल आहे त्यांना नव्हते पहिले पुढे.
हे 2 ब्लॉगर कसे वाढले, हे ब्लॉगर कसे वाढले, हे वाढून सगळे पैसे इन्कम काढून घेतात हा? अरे बाप रे, इतनी खुशी अरे बाप रे. काहीच बघितलं असेल, खूप भारी वाटलं, इतकं भारी सरप्राईज वाटलं ना, खूप भारी डेकोरेशन केलेलं आणि सगळ्या जे पालक होते सगळ्यांनी खूप भारी गिफ्ट दिलेलं. आता आपण ड्रेस वाटप करून घेऊया. मम्मी पप्पा सुद्धा, पप्पा या ना आतमध्ये, केक वगैरे सुद्धा आपण कापून घेतलंय. हे बघा आपली सगळी चिल्लर पार्टी इकडे आहे, सगळे पॅरेंट्स सुद्धा आलेत. आता आपण ड्रेस वाटप करून घेऊया. आणि खूप भारी केलेलं आवडलं. कधी आहे अजून थोडा वेळ घरी सांगतो. चालेल चालेल, काय राहिलं मदत तर आम्हाला सांगा. हो 100%. चला थँक्यू सो मच सगळ्यांना. एन्जॉय करा, पार्टी एन्जॉय करा. चला गाईज, फायनली खूप बरं वाटलं. तुम्हाला बोललो जसं 8,000 सबस्क्रायबर होतील तसं आपण काय नाहीतरी वाटप करू. लवकर 10,000 करून टाका. आई तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कायम. आता मम्मी आपण घेऊन जाऊ, आपल्याला गिफ्ट सुद्धा भेटले. बघू शकता. मम्मी दाखव गिफ्ट. आपल्याला ही सगळ्या जे पॅरेंट्स होते त्यांनी फ्रेम दिले आणि ही पेंटिंग यश क्षीरसागर दादाने काढली आणि ही पेंटिंग सेपरेट सरिताबाईंनी दिले. खूप भारी केलं. मम्मी पप्पा होते तर अजून खूप भारी वाटलं, कारण का त्यांच्या सपोर्टमुळे आज सगळं काही होतंय. आज नाव फक्त माझं आहे पण सगळे पैसे त्यांची, सगळी मेहनत त्यांचीच आहे. चला गाईस, आता बघू शकता. आता हा 6वा केक म्हणजे आपल्या तन्मय भाईने आणि इकडे यश भाईने आणलेत, कारण त्या लोकांना लवकर निघायचं. एक दिवस भावाला टाइम नाही देता येत. नशीब माझं की सकाळी लवकर तरी आले, नाही तर पक्के शिवाय आले असतात. नंतर गेलो नव्हत्या खायच्या म्हणून आम्ही सकाळी लवकर. गोष्ट माहिती आहे का जयेश निमकर काय चीज आहे. आम्ही दोघं पण पारुष्य आले. हलकं मित्र असतील हा येडेगिरी करतो. असं काय नाही. हे हा आगमकून आलंय, ह्याचा नियम नाही. हा कसा पडला बघितला, पण पडला कसा ते कमेंट करून सांगा. बाकी तो राहू द्या. तर चला तर सेलिब्रेशन करून घेऊ. लेट्स गो. चला गाईस, आपला बर्थडे आहे तर यश भाई पण काय ऐकत नाही, डायरेक्ट हातात लावते बॉम्ब बिम. काय खतरनाक का फुटला ना भाई, कसा पडल ना. हे बघा
घाबरते बघा किती, ते बाकीचं घाबरते बघा किती. खतरनाक गावालाच घाबरतो पहिली गोष्ट. आपल्यासाठी भाई, फक्त आणि फक्त आपल्या. भाई याला हा फटाका लावायला भीती वाटते, एवढे मोठे मोठे फटाके हे करतात. समज रहे हो समज रहे हो समज रहे भाई दिवसा फटाके भाई डायरेक्ट आयर. जय स्लिमकर रायगडवाल्यांना रात्रभर जयाच्या गाण्याची चर्चा चालू असते. अर्धी राहिले हा असा टाकतो ना येडा. काही जाम मजा करते बघा. सगळ्या स्काय शॉटवर लावते. आता काय यांच्या लाईव्हला डिस्कशन चालू आहे काय करायचं यायचं की नाही. बघू आता. घेतला जर हे सगळेजण आले तर आपण व्हीला पण बुक करू का. आता पोरांसाठी एवढं करू नाही शकत तर कोणासाठी करणार. फुल एन्जॉय. आपल्या सगळ्या गाड्या राहिले. त्या 2 स्कूटर इकडं आपली एक बाईक आणि इकडं आपलं घर. चला एन्जॉय करूया. आता जयेश किती बारीक झालाय आज. दिवस रात्र काय आहे का नाही काय ना भाई. बाईचा बड्डे बाईक म्हणून इकडे नको ऐकवा इकडे नको आप करशील. मागा आली गरम झाली ती. दिवसा भराचे बॉम्ब लागले कोणी. जयेश भाई आहे ना आपल्याला सगळाच पैसा आहे. यावा बाजला कर. जय स्लिमकर काय म्हणणं तुमचं. दिवसा पण फटाके रात्री फटाके बाई पप्पा फुल खर्च करताय. ऐकत नाहीत बाज काही. हा बघा दिवसाचा स्टॉक इथं ठेवून दिलाय. ऐकणार नाही दिवसाचं काय. रात्री आता ऐकायचं ना. आता दिवसाचे लावले तर रात्री ऐकायचं. आता सगळे रॉयची पब्लिक सगळे आगरी डॉन किंग लोक आले चुकड्याला. तो बघ अरे बाबा बादशाह मागे राहिले. फुलं रेशन मागे राहिले. वेज शेअरनं टाइम कसा वाटला हेच पहिलं टेन्शन आहे. आणि इकडे आयडी भाऊ पण आलाय आपला. हे बघा दोन्ही जोडवे भाई आले. धन्यवाद शेठ. धन्यवाद भावा. यात चला या. बर्थडे सेलिब्रेशन झालाय भाई. आपले बसले सगळेजण. यांना निघायचं पण यांना मी काय पाठवत नाही कारण का माझी इच्छा नाही त्यांना घरी पाठवायची परत. आणि भाईने इकडे आपल्याला शर्ट घेतलाय. 500 शर्ट घेतला. असं शर्ट आपल्याला आहेत ना. सुमित भाऊ धन्यवाद शेठ. गाडीवर बस. काही मोठा ऍक्सिडेंट झाला इकडे. लफडा झाला बर्थडेच्या नादात. हे बघा येऊन दे. नको थांब जरा थांब. नाही तो आधीपासून असणार बस. काय वाट लावली तुझ्या काय वाट लावली असते ना बर्थडेच्या दिवशी. काही जेव्हा इथं गाडी बघू शकता. भाई काय ऐकत नाही. यांना बिर्याणी आता मच्छी बिच्छी घेऊन आता हे जात आहेत सगळेजण मुरुडला एन्जॉय करायला. आता आपण ह्यांना इथूनच सोडू. आणि तन्मय आणि यश सुद्धा तर थोड्या वेळ निघतंय. सो ब्लॉग एंड पर्यंत बघा. नाही तर तुम्ही विचार करायचं ह्यांना लगेच पाठवलं की नाही. आपली एक स्विफ्ट बघा तिथं सुद्धा त्या पण गाडीत परत तुम्हाला दाखवतो. चला शेट इकडे बघू शकता. इकडे आपला आयडी भाऊ आहे. इकडे सुमित शेट आहे. या साईडला भाईचं नाव काय. यश भाई. तुझी गाडी आहे नाही. यश भाई जीपे मारू. आणि इकडे वेज शेट आहेत. त्या साईडला सुमित भाई आले. आता काय ऐकत नाही भाई. सरपंच शेट. आता काय भावी खासदार. कुठे जायचं काय प्लॅन वगैरे तुझ्यावर आता तुम्ही सांगा बत. तुम्हाला काय नाव बोलणार कोण. चला तुम्ही मुरुडला जाऊन या. तोपर्यंत पण पुढे येतील. ठीक आहे. सावकाश जा. हा तर चला काहीच बर्थडेच्या दिवशी सोहम भावाची गाडी बंद पडली. आणि आता आम्ही सोहम भावाची गाडी घेऊन चाललोय पेट्रोल पंपवर. आमच्या इथे एक पेट्रोल पंप आहे. तो असा आहे ना की कधीच चालू नसतो. नेहमी बंद असतो. आणि लोक त्याच्यावर धोका भेटतो लोकांना. आता आपली एक्सेस घेऊन चाललोय. चला जाऊया. Few moments later. चला काय
गाईज आता 7 वाजलेत आणि मी मस्त की रेडी झालो आणि आता आपण चाललोय स्वामींच्या मठामध्ये, कारण का सकाळपासून टाइम नाही भेटल्यामुळे आपण गेलो नव्हतो. तर चला आता जाऊया पहिले स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेऊया. आता आपण आलोय स्वामींच्या मठामध्ये. बघू शकता किती सुंदर असं मठ आहे आणि खूप प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही बघू शकता किती भारी हे मठ सजवलं असतं. हे नेहमी मठ असं सुंदर असतं आणि स्वामींची कृपा ही आपल्या सगळ्यांवरच आहे, सगळ्या भक्तांवर आहे स्वामींच्या. आणि लवकर युट्यूबवर 10K सबस्क्रायबर्स होते आणि आयुष्यभर असंच कायम पाठीशी राहा. श्री स्वामी समर्थ. तर चला गाईस आता आलोय मठातून घरी आणि तोपर्यंत TV बघतोय. दीपिका आहे, मम्मी पप्पा सुद्धा आहेत. आता आपले मित्र वगैरे मंडळी खूप सारी यायचे, त्यांची वाट बघतोय. ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. कस्तुरी येऊन आता बॉम्बचं देऊन गेले 30 शॉट आणि सकाळच्या ब्लॉग पासून आता 24 तासाचा अख्खा ब्लॉग बघूया. अजून काय काय धमाल होणार, अजून खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा. चला. तरी बघा आता एक मंडळी, आमची बिझी मंडळी आता येते. हे सगळ्यात बिझी आहे, हे सगळ्यात जास्ती बिझी आहे बघा. हे सगळे फोनवर आलेले बघा, सगळ्यात जास्ती बिझी. नशीब टाइम काढून आलेत तरी. आणि बघा आमचे बॉडी बिल्डर. चला भाई आता फटाके काढतात. इकडे शॉर्ट पीट लावतात. इकडे इथंच लाव, इथंच लाव. घे इथूनच लाव. उद्या राडा बँडी फुल खर्च. इथं 2 भाव असताना काय टेन्शन आहे. हे बघा आहेत ना इथं. आपण इथंच लावू काय कधी लावायचं. आता केक बी काढलाय मम्मीने, पण आता आम्ही काय ऐकणार नाही. आज पप्पा पण इकडे बसले. आता बस झाला बोलतात, पण आज नाही ऐकत. आज आता आम्ही फटाके रास लावणार. यो लेट कमर आहे, एकदम सगळ्यात लेट कमर. पोलाडवरून आलाय. हे बघा ही पोरगा ऐकत नाही. अजून एक कुमटा विषय मंड ताडा काय. ब्रेकिंग न्यूज गाईज बघू शकता. तर चला गाईज फायनली आता सगळी जण गेलेत गुरुदाच्या हॉटेलला. म्हणजे आमच्या इथलं फेमस चायनीज सेंटर. म्हणजे आपला गुरुदादा आपला शेजारी राहतो. तर इथं आपला बिर्याणीची ऑर्डर दिलेली आणि चायनीज सुद्धा ऑर्डर दिले. तर आता बाकीची सगळी परत तिकडे गेले. आपण सुद्धा निघतोय. बघू शकता साफ कचरा केलाय बाबा. पहिला रस्ता कसा होता आणि आता हे फटाके बिटाके जाम पोरांनी मजा केली. पण त्यात एकच चुकी झाली का आपल्या दादूचा हात भाजला. आता औष दे काय ना काहीतरी मस्तीमध्ये होतं माझ्यामध्ये. एवढा काय नाही आला. भाजला म्हणजे नॉर्मल फक्त एकच चिंगी आवडली त्याच्यामुळे. बाकी काय असं तुम्ही टेन्शन घेऊ नका. जाम पट्टे मजा केली. ब्लॉग अजून एंड केला नाही. आता जाऊया तिथं गेल्यावर तुम्ही तिथली मजा बघा. कारण का ही पोरं साधी सुधी नाही आहेत. तुम्ही जसे त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्ही समजत असाल तसं नाही. काय म्हणजे मानून लिहिले भारी आहेत, पण मस्ती करताना कोणाचंच ऐकलं नाही. तर चला दाखवतो पूर्ण राडा करू. तर चला गाईज बोलल्यावर का आता आम्ही आलोय आमच्या गुरुदादाच्या चायनीजला. आणि इकडे आमचा गुरुदादा आहे. गुरुदादाची जाम घाई चालू आहे. आता बोलला आपला सगळ्यात फेमस हॉटेल आपला तळ्यामध्ये आहे चायनीज सेंटर. बघू शकता 3 गाड्या आहेत. कुठेही या. इथं आपली आता बिर्याणी सुद्धा झाली आहे लवकरच. आता आपली मंडळी सुद्धा एक जण येत आहेत. तर तुम्हाला चव हे लोक सांगतील का चव कशी लागेल ते. आता पहिले खाऊन घेऊया ना. जाम पोटात भुका आल्या. ब्लॉग नंतर घे ऊन टाके. बघा रायता बिता पोरांना वाढले. लाजू नका अजिबात. तो काका आमचा टोप घेऊ तर घरी घेऊन नका जाऊ. दादाची तर वांदे करा. मला पाहिजे बावगे माझा. Few moments later. तर चला काहीच आता फायनली त्या पोरांना सगळ्यांना हॉटेलला बसवलं. अर्ध्या पोरांवरती चायनीजला बसवले. आणि आता मी आणि मम्मीच्या आज बायकांचा कार्यक्रम आहे. आम्ही आता तिकडे चाललोय गाडी घेऊन. तिकडे सुद्धा एक बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे. सो चला आवळी भोजनची बायकांची पार्टी आहे पावभाजीची. सो चला बसा.
चला जाऊया. तर चला आता आपण आलोय इथं सगळ्यांचा बायकांचा कार्यक्रम आहे तिकडं. आता थँक्यू 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 सो मच. थँक्यू 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 सो मच आकी. तर चला गाईज आता शेवटी फायनली सगळ्या बायकांची पार्टी चालू झाली आहे. आणि हे बघा या आमच्या इथल्या मेन इकडं अजून या बघा या रोड्या आखी आहेत. इकडे माझी मावशी आहे, तिकडे काकी आहे, इथे आमच्या रोड्या आखी आहेत. बाकीच्या अजून सगळ्या मंडळी आहेत. सगळ्या बायका खूप खुश आहेत. मी आता निघतोय कारण खूप लेट झालं. मी परत येऊन वाटलं असं खायला. तिकडे आमच्या सिद्धी आहे, सिद्धीने सगळे व्हिडिओ घेतलेत माझ्या. थँक्यू सिद्धी. आणि थँक्यू सगळ्या महिलांना. खरंच थँक्यू. सगळ्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या बस. सगळ्यांच्या सिंगल सिंगल पाहण्या पडताना त्यामुळे हे लग्नात असं नको करू. काहीच चला आता हे लोक निघालेत हॉटेलला आम्हाला टाकून. आणि इकडे पप्पाने अजून बर्थडे असून मला फोर व्हीलर काढली. मग इथं दीपिकाला आणि आता या लोकांना घेऊन चालले वा पार्टीला. येतोय मी. चला चाय सेट वन एक. चला काहीच ती बघा तिकडे पक्षी चिडले माझ्यावर विसून बसले. आता काय बोलणार नाही. ब्लॉग एंड करा. पक्षी खाणार मला घरी करा. इकडे रिया आहे, त्या साईडला कस्तुरी आहे. आणि यांची जबाबदारी घेतली पप्पांनी. पप्पा घेऊन आले. पप्पा मागे थांबले. आणि इकडे आता आपले बाई लोक आलेत. आता आपण बर्थडे सेलिब्रेशन करून घेऊ. आता किती वाजले हे सुद्धा दाखवतो. आता 10:30 झालेत. 10:30 वाजता विचारे दोघं हे 3 जण रात्री आलेत. खरंच भावांना मानापासून धन्यवाद. चला केक आपण घेऊ. बाबा जय टाकली वाट लावून टाकू मित्रमंडळ. एक नंबर. तर चला गाईज फायनली नाही बोलू शकत नाही. 11 वाजता 11:30ला आपण काल ब्लॉग चालू केलेला ना. आणि आता बरोबर 11:30 वाजले. आणि अजून ब्लॉग कंटिन्यू चालू आहे 24 तासाचा. तुम्हाला बोललं का आता ब्लॉग किती मोठा होणार आहे हे मला माहिती नाही. अर्धा फोन माझ्या ब्लॉगमध्ये, अर्धा दादूच्या फोनमध्ये, अर्धा विवेकच्या फोनमध्ये, अर्धा हा दीपिकाच्या फोनमध्ये. आणि सगळी पोरं एवढ्या लांबनं आलेत ना आपल्यासाठी. बाई सगळ्यांना थँक्यू. थँक्यू भावांनो. सगळ्यांनी मस्त पोटभर जेवून घ्या. इकडं दीपिका वगैरे बाकीचे सगळेजण बसले. तिकडे पप्पा आणि मी आहे. आणि मम्मी अजून तिकडे पार्टीला गेले. त्यांची बायकांची महिलांची पार्टी आहे. तुम्ही बघितलं सर तरीसुद्धा तिथं बर्थडे सेलिब्रेशन केला. सगळ्यांना थँक्यू. फक्त एवढंच बोलीन ज्या ज्या लोकांना मेन्शन बॅक नसेल द्यायला जमलं किंवा मॅसेजचे रिप्लाय नसेल द्यायला जमले तर सगळ्यांना सॉरी. कोणी राग मानून घेऊ नका. कारण की मला एक गोष्ट दाखवतो. भरपूर जणांना बोलले का ब्लॉगमध्ये घे. सो त्यामुळे आता आपला इंस्टाग्राम खोलला आहे. 100 लाईक, 100 कमेंट्स आणि 100 फॉलोअर्स. आज जोरात आहे भाई. आज आपला इंस्टाग्राम काय ऐकत नाही. 5.4K झाले. तुम्हाला त्यापेक्षा आपले मेन मेसेज दाखवतो. हे बघा काही सगळ्यांचे मेसेज पेंडिंगला आहेत. हे बघा प्रत्येकाचे. आणि एवढे मेसेज आलेत ना की खरंच कोणाला रिप्लाय नाही द्यायला जमलं. आणि सगळ्यांचे मेन्शन वगैरे सुद्धा आहेत. सो प्लीज समजून घ्या. आणि सगळ्यांना थँक्यू. हे जेवढे सगळे मेन्शन असतील त्यांना थँक्यू. आणि दुसरी गोष्ट हे जे स्टोरीमध्ये आहेत सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भावा सगळ्यांना थँक्यू. भावा बहिणींना सगळ्यांना थँक्यू. कारण का खूप सारे मेसेज आले आणि अजिबात रिप्लाय द्यायला टाईम भेटला नाही. सो कोणी राग मानून घेऊ नका. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. कारण का मी पण खूप दमलो. असं वाटतं कधी 12 वाजता निघा. आता घरी जाऊन झोपतोय घरी. कारण का काल 11:30ला ब्लॉग चालू केला. आता 11:30 वाजले. बरोबर 24 तास आपला ब्लॉग कंटिन्यू चालू आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जास्तीत जास्त ब्लॉग शेअर करा. आणि हे पण सांगतो जेव्हा 10K आपले सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील तेव्हासुद्धा आपण काय ना काहीतरी एक छोटासा कार्यक्रम करूया. म्हणजे लोकांना आपल्याकडून लोकांना काहीतरी मदत होईल. आपल्याकडून म्हणजे आपल्या सगळ्यांकडून. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांकडून सगळ्यांना मदत होईल. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय किरा. थँक्यू सो मच सगळ्यांना. बाय बाय.